नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्रणयकथेला. संध्याकाळ झाली होती. अपर्णा आणि कायरा गप्पा मारत बसल्या होत्या. कायराची कथा ऐकून अपर्णाचे डोळे पाणावले. कायराने एवढं सारं पाहिलं असेल असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या दृष्टीनं अचानक कायरा काही कामामुळे दुसऱ्या शहरात गेली एवढंच तिला माहीत होतं. अपर्णा तशी सुखवस्तू कुटुंबातील. कॉलेजमध्ये असताना तिचे एक मित्रांचं वर्तुळ होतं. ती आपलं आयुष्य मुक्तपणानं जगत होती. कॉलेजमध्ये कायरा आणि तिची चांगलीच मैत्री झाली होती. तसं पाहिलं तर त्यांची जोडी ही कृष्णधवल अशा प्रकारातली. कायरा अबोल होती तर अपर्णा एकदम बिनधास्त, आणि बहुतेक याच विजातीय गुणांमुळे त्या एकमेकींकडे आकर्षित झाल्या असाव्यात. त्यांची मैत्री म्हणजेच कॉलेजमधला एक चर्चेचा विषय. एकमेकींमध्ये गुंतलेल्या या मैत्रिणी खूप वर्षांनी एकत्रित येऊन मनसोक्तपणे आपलं मन मोकळ्या करत होत्या. कायरा रडत होती, पण आवाज तिच्या मुखातून येत नव्हता, आणि अपर्णा शांतपणे तिला म्हणाली, खूप छान केलंस ते घर सोडलंस. मलाही तसंच वाटत होतं, परंतु माझ्यासमोर पुढे कोणत्या अडचणी वाढून ठेवल्या होत्या काय माहीत. अपर्णाची आता उत्सुकता वाढली. ती म्हणाली, म्हणजे तुझ्या अडचणी संपल्या नाहीत? कायरानं नाही म्हणून मान डोलावली. पुढे काय झालं हे कळल्याशिवाय मला नीट झोप येणार नाही. कायरा मंद हसली. मीही तुला अशी सोडणार नाही, सगळं सांगणार आहे. पण एकच मिनिट, आपण थोडं सॉफ्ट ड्रिंक घेऊयात. असं म्हणून ती अपर्णाच्या होकार नकाराची वाट न पाहता सरळ मद्य भरलेल्या कपाटाकडे वळाली. एक जुनी मद्याची बाटली तिने काढली आणि ती घेऊन आली. समोर 2 सुंदर पेले ठेवले होते. त्यामध्ये मद्य भरता भरता कायरा बोलायला लागली. अपर्णा, ही बॉटल खूप जुनी आहे. दारू जेवढी जुनी तेवढीच ती पिण्याची मजा काही वेगळीच असते. हो, खरंय तुझं. आणि म्हणूनच परिपक्व स्त्रीकडे पाहून पुरुष हाच डायलॉग मारतात. कायरा हसली. अगं, पुरुषांना काहीही चालतं. स्त्री तरुण असो नाहीतर मध्यम वयाची, त्यांची नजर स्त्रीला खाऊ की ठेवू अशीच असते. हो, अपर्णा हुंकारली. तिचा नवरा आपल्याशी कसा वागतो हे तिला आठवलं. काय ग, काय विचार करतेस? काही नाही ग, असं म्हणून अपर्णानं पुढे काही बोलायचं टाळलं. मग पुढे काय झालं? तू घरी गेलीस का? कायरानं मद्याचा मोठा घोट घेतला. नाही, मी घरी गेले नाही. मी घरातून बाहेर पडले ते सरळ रेल्वे स्टेशन गाठलं. माझ्याकडे सासऱ्यांनी दिलेला पत्ता आणि फोन नंबर होता. मी स्टेशनवर आल्यावरती मनुषी नावाच्या व्यक्तीशी बोलले. मनुषी फार प्रेमळ वाटला. मुंबईमध्ये त्याचं घर आहे. तू ठाण्याला पोहोचलीस की मी येतो तुला घ्यायला, असं त्यानं सांगितलं. मी बिनधास्त झाले होते. आता नवीन ओळखीत जगात मी चालले होते. त्याशिवाय माझ्यासमोर कोणताही पर्याय उरलाच नव्हता. ती बोलत राहिली आणि अपर्णा मद्याचे घोट घेता घेता तिची ती कथा ऐकू लागली. गाडी ठाण्याला पोहोचताच कायरा खाली उतरली. सभोवतालची गर्दी पाहून काहीशी भांबावली, पण आता परिस्थितीनं तिला बऱ्यापैकी धीट बनवलं होतं. रेल्वे फलाटावर असलेल्या चहाच्या स्टॉलकडे ती वळाली. एक चहा, असं म्हणता क्षणी तिच्या समोर चहा आला. मुंबईतील गर्दीला कोणाचं काहीही देणं घेणं नसतं. ते आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. ही गोष्ट तिला मात्र आवडली. जर ती छोट्या शहरात असती तर स्टेशनवरील अनेक नजरा तिच्यावर खिळल्या असत्या, आणि मग त्या नजरा ती कुठून आली असेल, कुठे चालली असेल याबाबत अनुमान काढत राहिल्या असत्या. पण इथे तिच्याकडे कोणीही ढुंकूनही पाहत नव्हतं. ही बाब तिला दिलासा देणारी वाटली. तिने फोन लावून मनुषीशी संपर्क साधला. हॅलो मनुषी भाई, मी ठाण्याच्या फलाटावरती उभी आहे. तिनं फलाटाचा नंबरही सांगितला. बरं, तिथेच थांब, मी आलोच 10-15 मिनिटामध्ये. ठीक आहे, या. तिनं फोन ठेवला आणि ती सभोवतालचं जग निहाळू लागली. इथे पुरुषा एवढ्या स्त्रियाही आत्मविश्वासानं लोकल गाडीमध्ये शिरत आणि उतरत होत्या. तितक्यात एक मध्यमवयीन स्त्री तिच्याकडे आली आणि तिने विचारलं, ही गाडी अंबरनाथला थांबते का?
सॉरी, मला जास्त माहीत नाही, मी पहिल्यांदाच लोकलनं प्रवास करते. ओके, ती बाई हसली. मी मुंबईतच राहते, आज अंबरनाथला चालली आहे. इथे मुंबईमध्ये स्लो आणि फास्ट गाड्या असतात, म्हणून खात्री करून घ्यावी लागते. हो. कायरा शोधक नजरेनं इकडे तिकडे पाहत होती. ती मध्यम वयाची बाई तिच्या हालचाली निहाळत म्हणाली, तुम्ही मुंबईमध्ये नवीन दिसता, कोणाची वाट पाहताय का? कायराला तिची अशी चौकशी करणं आवडलं नव्हतं, परंतु उगाचच वाद घालणं हे तिच्या स्वभावातही नव्हतं. काही नाही, माझे रिलेटिव्ह येणार आहेत, फोनवरती आमचं आत्ताच बोलणं झालंय. ओके, मग काही काळजी नाही. पण तुम्ही कोण? कायरानं काहीच नाराजीने विचारलं. ती बाई स्मित करत म्हणाली, कृपया राग मानू नका, माझं नाव अवंतिका आहे. मी एका संस्थेचं काम पाहते. आमची संस्था मुंबईतील महिलांच्या सक्षमीकरणाबाबत तसेच त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काम करते. तुम्ही एकटे आणि तुमच्या हालचालींवरून असुरक्षित वाटलात म्हणून संवाद साधला. आता कायरा काहीशी स्थिर झाली. धन्यवाद. सॉरी, मी तुम्हाला चुकीचं समजले, पण तुमच्या बोलण्यातनं मला छान वाटलं. माझं नाव कायरा, मी पहिल्यांदाच इथं आली आहे. आता तुमचे रिलेटिव्ह आहेत म्हणजे काही अडचण नाही, पण तरीही कधी अडचण आलीच तर फोन कर, असं म्हणून तिनं आपलं कार्ड तिच्या हातामध्ये ठेवलं. त्यांचं संभाषण चालू असतानाच मनुषीबाई तिथे आले. मनुषीबाई 60 गाठलेले एक गृहस्थ होते, तरी ते शारीरिकदृष्ट्या एकदम फिट वाटत होते. हॅलो कायरा, कसा झाला प्रवास? छान झाला. तिथे कायराशी बोलत असलेली अवंतिका म्हणाली, चला मी येते. मग कायरानं तिचा निरोप घेतला. ती जाताच मनुषीबाई म्हणाले, ही कोण आणि तुमची ओळख कशी? कायरा शांतपणे बोलायला लागली. मी तिला पहिल्यांदाच भेटले, ती एका संस्थेचं काम पाहते. कायरा, ही मुंबई आहे, इथे कोणावरही असाच विश्वास ठेवायचा नाही. ते काहीसे नाराज होत म्हणाले, मला इथली काहीच माहीत नाही. ती मला सहकार्याच्या भावनेनं बोलत होती. तुला माहीत नाही, इथली सहकार्याची भावना कधी विकून टाकतील तुला कळणारही नाही. सॉरी, कायरा आपली उगाच म्हणाली. मनुषीबाई काहीशे थंड झाले. माझ्या मित्रानं म्हणजे तुझ्या सासऱ्यानं मला सर्व कल्पना दिली आहे. तू काही काळजी करू नकोस, चल आता थकली असशील, घरी बोलूयात. असं म्हणून ते दोघेही स्टेशनच्या बाहेर पडले. तर मग मित्रांनो, आता हा मनुषीबाई नक्की आहे कोण आणि पुढे अजून कायराच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडणार आहे, तिला कोणत्या परिस्थितीतनं जावं लागणार आहे आणि काय होणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.